नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता 2-3 दिवसांमध्ये अशा बातम्या समोर येत आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे वापस घेतले जातील किंवा माघारी घेतले जातील. आता अपात्र महिला म्हणजे कोण असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यांचे 2.5 लाख रुपये उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, ज्यांचे कागदपत्र पूर्ण नाहीत, जे टॅक्स भरत आहेत ते अपात्र महिला असणार आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र महिला आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण पिवळ्या आणि केशरी जे रेशन कार्ड आहे म्हणजे शिधापत्रिका धारक आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही नक्कीच इथे लाभार्थी असणार आहे. तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे सुद्धा माहिती समोर येत आहे की जी शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी महिला आहे त्यांना प्रत्येक महिन्याला 500 रुपये मिळणार. म्हणजे या योजनेसाठी दुसरी कोणतीही योजना असेल म्हणजे संजय गांधी निराधार महिला असतील ज्या योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कोणतेही लाभ मिळवता येणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, टेन्शन घ्यायची कोणतीही गरज नाही. तुम्ही लाडकी बहीण आहे, पात्र आहे, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तुम्ही नक्कीच इथे पात्र असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे तर तुम्हाला कोणतेही इथे लाभ घेता येणार नाही. पण संजय गांधी निराधार महिला योजनेतील ज्या महिला आहेत त्यांना पूर्णपणे वगळणार आहेत हे सुद्धा माहिती समोर येत आहे. व शेतकरी सन्मान योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला दरमहा 500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, 26 जानेवारीपूर्वीच इथे 7वा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे की तुमचे आधार कार्ड लिंक आहे का, डीबीटी लिंक आहे का, ही सर्व जे आहे ते पूर्वतयारी करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या हप्त्याचे पैसे तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचून जातील. मी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत. त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं. पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 1 लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे. काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले, डिसेंबर महिन्यामध्ये, काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय. मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत हे आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जवळपास 4,000 महिलांनी अर्ज केला की अर्ज मागितला. हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे, हा अंदाजे अर्ज आहे. याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे. आत्ता समजा उदाहरणार्थ 4,500 का 4,500 आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही 100-150 प्राप्त झालेले होते. आत्ता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे, सातत्याने ती चालू राहणार आहे. त्याच्यामुळे कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. एक सवाल उपस्थित होतोय, एक सवाल प्रामुख्याने उपस्थित केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत. एक